संपूर्ण मतदारसंघातील खोपोली असेल, कर्जत असेल, माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकाला सामोरं जात असताना आज या ठिकाणी खोपोली नगरपालिकेमध्ये उद्योगमंत्री उदयजी सामंत हे सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आज खोपोली शहरामध्ये या ठिकाणी त्यांची सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खोपोलीची जनता ही सुज्ञ आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या साऱ्या जनतेने खोपोलीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन महायुतीचे उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत या ठिकाणी दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खोपोलीच्या ही सर्व जनता नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे आणि सर्व महायुतीचे उमेदवार या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील हा आत्मविश्वास आमच्या साऱ्यांकडे आहे। आणि म्हणूनच आता आपण पाहताय की राज्यातून शिवसेनेचे असणार नेते आता आपण माथेरानला मंगळवारी त्या ठिकाणी शंभूराजे देसाई यांची सभा त्या ठिकाणी माथेरानला होणार आहे। कर्जतला 30 तारखेला सभा होणार आहे। 30 तारखेला खोपोलीला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रचाराचा शेवट करत असताना त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे। आणि अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचाराची रणनीती या संपूर्ण तिन्ही नगरपालिकामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। वचननामा, जाहीरनामा आता 1-2-3 दिवसामध्येच आपण प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि खोपोलीच्या जनतेला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे विजन आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी पण दिलेलं आहे, 5 वर्षापासून देत आलेलो आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा कर्जत असेल, माथेरान असेल आणि खोपोली नगरपालिकेमध्ये जी महत्त्वाची विकासकामे आहेत ह्या विकासकामांना आपण प्राधान्य देऊन खोपोलीचा सर्वांगीण विकास व्हावा, कर्जतचा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा, माथेरानचा व्हावा या दृष्टीने आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास आपल्याला या ठिकाणी करता येईल, एक सरकारमधील आमदार म्हणून माझीसुद्धा भूमिका त्यामध्ये राहील आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्रपणे त्या ठिकाणी कुलदीपजी शेंडे यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करणार आहोत। की राज्यामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI ही अलायन्स ही पारंपरिक भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे। त्यामुळे ही युती पुढे घेऊन जाण्याचं काम राज्याचे दोन्ही नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून या दोन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जसे आदेश या ठिकाणी खाली दिलेले होते की या ठिकाणी अलायन्स या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI एकत्रपणे येऊन या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। नाही, असं आमच्यावर त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नाही आहे। आमची युती अभेद्य आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी परिवर्तन आघाडी जी केलेली आहे ही दलभद्री परिवर्तन आघाडी आहे। यांच्यावर कोणत्याही प्रकारचं विजन त्या ठिकाणी नाही आहे, फक्त ईर्ष्येपोटी केलेली ही युती आहे आणि स्वतःच्या स्वार्थापोटी सुनील तटकरे हे सगळ्या जिल्ह्यामध्ये हे उद्योग करत आहेत आणि त्यामुळे जर तशी परिस्थिती असती तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबरोबर युती त्या ठिकाणी केली असती, पण त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे आणि त्याच्याबरोबर जाण्यात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्या ठिकाणी रस नाही आहे। आम्ही तर आयुष्यात कधीच शिवसेना या ठिकाणी, मी जोपर्यंत शिवसेनेचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये करतोय तोपर्यंत सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीला कदापि आम्ही त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी करणार नाही, कारण जे भ्रष्टाचारी नेतृत्व आहे त्यांना घेऊन आम्ही जनतेशी काय मतं मागणार आणि म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरे जाऊ। त्यांनी जे काय विधानसभेची गणितं, विधानसभेची पडलेले मतदान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची गणितं त्यांनी मांडून सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी उभाटाबरोबर युती केलेली आहे। परंतु या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे। जसं आपण विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे तसाच निकाल आपल्याला या तिन्ही नगरपालिकांचा आपल्याला पाहायला मिळेल। खोपोली नगरपालिका असेल, कर्जत असेल, माथेरान असेल, तिन्ही नगरपालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। बघा, त्या ठिकाणी सुनील तटकरे हे कूटनीतीचे डाव हे प्रत्येक ठिकाणी खेळत असतात।
त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे की त्यांनी मागच्या विधानसभेलासुद्धा तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. त्यामुळे त्यांनी आता दोघांचं मतांचं गणित मांडून त्या ठिकाणी एकत्रपणे राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्रपणे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि ते सातत्याने ते करत राहणार. परंतु मला त्या गोष्टीचा काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. माझ्याबरोबर ह्या मतदारसंघाची जनता आहे आणि ज्याच्याबरोबर जनता उभी असते आणि त्या जनतेच्या माध्यमातून अनेक नेते आपण पाहिलं की त्यांचं राजकीय खालसा झालेलं आपण पाहिलेलं आहे. सुनील तटकरेंचं सुद्धा नेतृत्व ज्या पद्धतीने कुटीर नीतीचं नेतृत्व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी आता उभं केलेलं आहे, हे रायगडची जनता खालसा केल्याशिवाय राहणार नाही. मी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोपोली असेल, कर्जत असेल या ठिकाणी केलेली आहे आणि ही परिवर्तन आघाडी करत असताना उभाटाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा. पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे. त्यामुळे ते फसवणार ह्या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती, परंतु आमच्या काही लोकांना त्या ठिकाणी उभाटात राहिलेले आहेत त्या विचारांना नव्हती. त्यांनासुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनासुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे. त्यामुळे ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत, बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत. दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचं दोन शिवसेनेमध्ये हे मतभेद आहेत, परंतु विचार एक आहे. शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा 25-40 वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे. त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी जरी ही अशा पद्धतीची फसवणूक जर झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतील.